येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरी गडावरून खंडोबाच्या पालखीचं कऱ्हा नदीवर शाही स्नानासाठी प्रस्थान झालंय। अधिक मासातील सोमवती अमावस्येचं औचित्य साधत देशभरातून लाखो भाविक हे आज जेजुरीत दाखल झाले। संपूर्ण गड भंडाऱ्याच्या उधळीनं सोन्याचा झालाय। यावेळी गाभाऱ्यातील पुजाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। आपण पाहूया। या ठिकाणी सोमवती अमावस्याचं काय महत्व आहे, का साजरी केली जाते? जय मल्हार। सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या। यामध्ये यावर्षी दुर्दशा योग म्हणजे अधिक महिन्यामध्ये आलेली सोमवारची अमावस्या। पण जेजुरीमध्ये सोमवती अमावस्याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी म्हाळसादेवी आणि खंडेराया हे पर्वणी स्नानासाठी कऱ्हा नदीवर जातात। त्या पर्वणी स्नानासाठी देव जेव्हा जातात त्यावेळेस ते भाविकांच्या गर्दीत आणि अवजड पालखीमधून जात असतात। तो सोहळा पाहण्यासाठी आणि सदानंदाचा येळकोट म्हणून भंडार उधळतात लोक, त्यावेळेस खरंच ही सोन्याची जेजुरी आहे असा भास होतो। हे भंडार उधळल्यामुळे सर्वत्र पिवळं असतं, सोन्यासारखी पिवळी जेजुरी भासते। 12 बलुतेदार 18 अनुतेदार असा इथल्या लोकांचा मान सन्मान आहे। येणाऱ्या भाविक लोकांची देवस्थान जेजुरी नगरपालिका आरोग्य आणि पोलीस स्टेशनच्या वतीने भाविक लोकांची सोयी सुविधा केलेली आहे। मार्तंड विजय ग्रंथामध्ये देवाच्या सोमवती अमावस्येचं फार मोठं महत्व आहे। एकूणच या ठिकाणी सोमवती अमावस्येचं महत्व देखील आपल्याला येथील पुजारी यांनी सांगितलंय। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी।